आजकाल तुम्ही माझ्यासोबत लय भांडू लागले बरं का. तुम्हाला जर माझ्यासोबत राहायचं नसेल तर सरळ सरळ बोला. अच्छा, सरळ सरळ. कोण म्हणतं नवऱ्याच्या बायकोवर प्रेम नसतं, नवऱ्याला बायको आवडत नाही. नवऱ्याला तर लय बायको आवडते, पण दुसऱ्याची. पण डोक्याला देती तान और बायको माझी. काजू किती बी जरी चांगला असला तरी पण ते पोह्यामध्ये शेंगदाण्याची जागा नाही घेऊ शकत. तसंच शेजारी किती जरी भारी असली तरी बायकोची जागा नाही घेऊ शकत. अगं उघड की दरवाजा. तुझ्या बापाची शपथ घेऊन सांगतो, मी आज एक थेंब सुद्धा दारू पेल नाही. अगं तुला उघड म्हणलो का नाही दार, उघडतेस का नाही? माझा राग लय वाईट आहे बरं का, सांगलो तुला. उघड दार. अहो बाहेर चाललाय तर ही चपाती जाता जाता गाईला घाला. का तू खात नाहीस? मी काय गाई आहे काय? मग आपलं लग्न ठरवायच्या वेळेला तुझ्या घरच्यांनी म्हटलेलीत की आमची पोरगी गाय आहे म्हणून. मामी ते भावानी गाडी घेतली. ती घेतली असन हप्त्यावर. एवढी काय गरज आहे त्या गाडीची? ऋण काढून सण करायची. आपल्यापाशी पैसे असले तर घ्यावा, नाही तर घेऊ नाही. माझ्या भावाने नाही हो, तुमच्या भावानी गाडी घेतली. आता मला फोन आलता. हा ते माझ्या भावाने होय. हा 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 ते त्यांच्याकडे लय पैसा आहे, पण आता त्यांना बी गाडी लागती ना, घेतली असं. घेऊन द्या. सर मला सांगा, आजच्या जमान्यात सर्वात इमानदार माणूस कोणता आहे? पानवाला. कसं काय? कारण तो सांगून चुना लावतो. सजनी रे सजनी रे. वाह क्या मुस्कुराहट है. सजनी त्या स्वयंपाकात एक बी केस दिसला तर तुझी गजनीच करून ठेवी. तुझ्या बायकोला आम्ही किडनॅप केलंय. आम्हाला 2 लाख रुपये दे, नाहीतर तिच्या हाताची नस कापून टाकेन. 2 लाख रुपये नाही, 3 लाख रुपये देतो. तिची जीभ कापून टाका, जीभ. बाई ते जावाय जाणार आहेत का ग? मम्मा विचारित होती तुम्ही कधी जाणार आहेत म्हणून. मी नाही जाणार आता. कशामुळे नाही जाणार? गेल्या पारीत मी 15 दिवस राहिलोय आणि 16 दिवशी जायच्या टायमाला मामी काय म्हणतात, आजचे दिवस राहिला असतात तर कोंबडा खसकीला असता. त्याच्यामुळे आता मी जाणारच नाही कोंबडा खसकूस तर. अगं ते म्हणते की कोंबडा खसकिल्याशिवाय मी नाही जाणार. लयच हलकट आहेत गय ते जावाय. जात्या खुरवाड्यातलं कोंबडा आणा आणि त्यांच्या हवाली कर. त्याची उठत नाही ते इथली. जा ते खुरवाड्यातला एक कोंबडा कापा धरून. तिकडेच घेऊन जाऊ आपण घरी. चला 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 चला. अहो माझा भाऊ आलाय बस स्टँडला, त्याला जाऊन घेऊन या बरं. आपल्याला लय कटाळा आलाय गाड्या. भावाचं काही नाही हो, तो कसा बी आला असता, पण माझी बहीण बी सोबत होती म्हणून म्हणलं. लगेच आणतो. टंगड तोडून हातात देईन. गपचूप इथं बसायचं, मी त्यांना रिक्षा लावते. ए बुंगारी कुठे चाललात? गच्चीवर चाललोय चिमण्याला पाणी ठेवायला. आता उन्हाळा चालू झालाय ना, त्यांना पाणी कोण ठेवीन मग? हो, तुम्ही ज्या पाणी ठेवायला चाललात का चिमण्यांना, त्या सगळ्या चिमण्या माहेरी गेलेल्या आहेत. आणि जर आता तुम्ही गच्चीवर गेलात तर उद्या सकाळी पेपरला बातमी येईल, घरचे चिमणीच्या हाताने कावळा मरण पावला. काय म्हणले मग डॉक्टर? काय डोकं लय दुखत आहे, तर ते म्हणले सिटी स्कॅन करावं लागेल. जावाई तुमच्या एकल्याच्या डोक्यासाठी सगळ्या सिटीचं कशाला कॅन करायचंय? सगळ्या शहराला कशाला तुमचा ताण? हॅलो, आहो तुम्ही येतात का नाही मटण खायला, का देऊ ते जावायला? मग आव येतात का कसं सांगा लवकर, का देऊ ते जावायला मटण? मग मग काय करता, का देऊ ते जावायला मटण? मामी काय एकदा फायनल सांगा बरं, मला लय काम आहे गावात तुमच्या ह्याच्यामुळे मी थांबलोय.
हलकट माय जावाई टपूनच बसली. अहो माझा भाऊ आलाय बस स्टँडला, त्याला जाऊन घेऊन या बरं. आपल्याला लय कटाळा आलाय गाड्या. भावाचं काही नाही हो, तो कसा बी आला असता, पण माझी बहीण बी सोबत होती म्हणून म्हणलं. लगेच आणतो. टंगड तोडून हातात देईन, गपचूप इथं बसायचं, मी त्यांना रिक्षा लावते. पण मला ही काळी बायको नको. काळी बायको नको, मी दुसरी बायको करणार. असं करू नको धोंडीबा. नाही मी ऐकणार नाही. ऐकणार नाही. जाणार आणि बायको घेऊन येणार. धोंडीबा, हा अरे ही बायको राहून दे, चांगली आहे.